बार्शी टाकळीत खासदार धोत्रे, आमदार हरीशभाऊ पिंपळे यांच्या उपस्थितीत सिंदूर ऑपरेशनच्या विजयाचा जल्लोष। पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सैन्याने राबवलेले ऑपरेशन सिंदूर हे अत्यंत यशस्वी ठरले। या ऐतिहासिक विजयाचा जल्लोष काल बार्शी टाकळी येथे भव्य वाहन रॅलीच्या माध्यमातून साजरा करण्यात आला। यावेळी मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार हरीशभाऊ पिंपळे व दोन्ही मंडळाचे तालुका अध्यक्ष गोपाल पाटील महल्ले, संकेत राठोड यांच्यासह सर्व टीम उपस्थित होती। या भव्य वाहन रॅलीत देशभक्तांचे हिंदुस्थान प्रति देशप्रेमाची ऊर्जा पाहायला मिळाली। या कार्यक्रमाच्या निमित्ताने जनसंपर्क कार्यालय बार्शी टाकळी येथे नवनिर्वाचित अकोला जिल्हाध्यक्ष श्री संतोष शिवरकर यांचा सत्कार आणि खासदार माननीय श्री अनुप संजयजी धोत्रे यांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी गुणवंत विद्यार्थी, आजी माजी सैनिक, बार्शी टाकळी येथील नवनिर्वाचित मंडळाध्यक्ष श्री गोपाल महल्ले व श्री संकेत राठोड ग्रामीण यांचे सुद्धा सत्कार करण्यात आले। या भव्य रॅलीत व सत्कार समारंभात माननीय खासदार श्री अनुप संजयजी धोत्रे, श्री संतोष शिवरकर, श्री राजू पाटील काकड, श्री गोपाल महल्ले, श्री संकेत राठोड, जीवाभावाचे कार्यकर्ते आणि बार्शी टाकळी समस्त जनतेने उत्स्फूर्त सहभाग घेतला। प्रदीप गावंडे, अकोला जिल्हा प्रतिनिधी। भारत माता की जय, वंदे मातरम। आपल्या देशावर जो पुलवामा हमला दहशतवादी आणि आतंकवाद्यांनी केला होता आणि त्याला खतपाणी पाकिस्तान घालत होतं, इनडायरेक्ट पाकिस्तान त्याच्यात इन्व्हॉल्व होतं, त्याचा प्रत्युत्तर देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि या देशाचे शूरवीर सैनिक यांनी ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून ज्या पद्धतीनं 2 दिवसामध्ये दहशतवादी तळे असतील, आतंकवादी असतील, पाकिस्तानचे महत्त्वाचे ठिकाणं असतील, ते निस्तनाबूत करून दिले। आणि तुर्की, चायना, अझरबैजान यांनी पाकिस्तानची साथ दिली, त्यांचे ड्रोन त्यांना दिले। ज्या दिवशी 2 हमला आपल्या देशावर केला, आपल्या डिफेन्समध्ये ज्या पद्धतीने मोदींच्या नेतृत्वात असे शस्त्र तयार झालेले आहे, ब्रह्मोस मिसाईल सारखे, एकही रॉकेट लॉन्चर असेल, विमान असेल, ते आपल्या देशामध्ये येऊ शकलं नाही। हवेतल्या हवेत त्यांना मारून पाडण्याचं काम आपल्या सैनिकांनी आणि आपल्या शस्त्रांनी केलेलं आहे। हा देश महाशक्ती होत असताना या डिफेन्सची जे प्रगती झाली आहे मोदींच्या नेतृत्वात आणि ज्या धैर्यानं आपले सैनिक लढले, त्या 6 सैनिक शहीद झाले, त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली देतो। आणि सैनिकांचा सन्मान म्हणून आज बार्शी टाकळीमध्ये आज आम्ही तिरंगा रॅली काढली। या रॅलीसाठी लोकप्रिय खासदार अनुपजी धोत्रे, आमचे जिल्हाध्यक्ष संतोषजी शिवरकर, दोन्ही मंडळाचे अध्यक्ष, अनेक कार्यकर्ते, अनेक लोक आणि माजी सैनिक आणि सैनिक यांच्यामध्ये सामील झाले। आणि आज बार्शी टाकळीमध्ये सैनिकांचा सन्मान म्हणून तिरंगा यात्रा काढण्यात आली आहे। मी त्यांना जय हिंद करतो। भारत माता की जय। आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।